एक वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जातो. ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल ऑन साइडला, फ्लिक ऑफ द रिस्ट, पायावरचा बॉल अगदी मात्र यावेळेला फेकून दिलाय. दॅट्स नॉट अ शॉट, दॅट्स अ स्टेटमेंट बाय भार्गव पाटील. व्हॉट अ शॉट, क्लास. पहिल्याच बॉलवर हिमांशु पाटीलच्या अगेन्स्ट यावेळेला सोपं नसतं खेळणं, परंतु इथे जर आपण पाहिलं तर एक ऍडव्हान्टेज मिळाला. डावकरी हाताचा गोलंदाज आहे, डावकरी हाताचा फलंदाज आहे. पायावरचा बॉल होता, मनगडाचा चांगला वापर केला आणि कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा षटकार. पहिल्याच बॉलवर 6. फुलटॉस बॉल बिटवीन द गॅप मध्ये मिड ऑफच्या क्षेत्रात ऑफ ड्राईव्ह करत असताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी खणखणीत चौकार. पहिल्या बॉलवर षटकार आणि त्यानंतर चौकार. टेक्निकली साऊंड म्हणून ज्या फलंदाजाकडे पाहिलं जातं अगदी गॅप मध्ये खेळलाय. या बॉलला ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता सावली क्रिएशनच्या माध्यमातून. भार्गव पुन्हा एकदा सज्ज होतोय. डावकुरे हाताचा फलंदाज हिमांशु पाटील अनेक मॅन ऑफ द मॅच उत्कृष्ट फलंदाजाचे किताब ज्याला मिळालेत. यावेळेला पुन्हा एकदा खोलवर बॉल होता, एक रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न आहे. फिके येईपर्यंत अक्षय कासर पुढे सरसावतोय. कॅप्टन आहे या टीमचा आरपी लायन्स अबीर 11 वाडा. हा संघ एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय, तर बाजार मनोहर भिवंडी 11, अबीर 11 आरपी लायन्स टीम सध्या बॅटिंग करत असताना संघाची धावसंख्या 11. सुरुवात चांगली झाली. अप्रतिम वीरू बाबरे सातपाटीचा ब्रँड पॅटर्न शॉट सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावांकरता. काय फटकेबाजी सुरू आहे. दोन्ही बॅटर जबाबदारीने खेळ स्वीकारतायत. बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळत असताना ज्या हिमांशूने गेल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती त्याच गोलंदाजाला आता टार्गेट केलंय, चॅलेंज स्वीकारलंय आणि हीच खरी ताकद आहे या फलंदाजाची. एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. 17 नो लॉस, 17 धावा. प्रतीक पाटील बाट्या पुढे सरसावतायत. टार्झन ऑफ टेंबवली म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. एक हरवणारी खेळाडू काहीतरी कानमंत्र देतोय आपल्या पार्टनरला हिमांशु पाटीलला. अप्रतिम इनसाइड आउटचा फटका, खडेखडे स्ट्रोक खेळला गेला डीप बॅकवर्ड पॉइंटला. क्लासी 4, 4 रन. या चौकाराने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. एकंदरीत पाहायला मिळते 21 धावा, 21 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. काय फटकेबाजी सुरू आहे. 21 धावा. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. पुन्हा एकदा या बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला. आत्मविश्वासासहित बॅटिंग करत असताना पहिल्या षटकात दमखम दाखवले. 25 रन्स, 25 धावा. कणखर बॅटिंग पाहायला मिळते. अगदी स्वतःला ऍडजस्टमेंट केलं, बॉलला येऊन दिलं, वेगेचा फायदा उचलला आणि सरळ बॉल निघून जातोय 4 धावांकरता. या चौकाराने संघाची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचले गेले. पहिल्या षटकात 25 धावा. चला स्पीडअप करा जरा गेम, कारण घड्याळात जवळजवळ 4:45 वाजलेत. त्यामुळे आपल्याला अंधाराचं साम्राज्य पसरण्याच्या अगोदरच शेड्यूल पूर्ण करायचं आहे. फायनल मॅच खेळवायची आहे. या स्पर्धेचे आयोजक सागरजी पाटील, डॅशिंग अँड डायनॅमिक पर्सनॅलिटी, त्यांच्या समवेत जगदीशजी पाटील, त्यांच्या समवेत नितेजी पाटील आणि संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत, कष्ट आणि त्याचंच फळ मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. संपूर्ण गातेसकरांचं कौतुक असेल. चला घाई करा, घाई करा, घाई करा. नो मीटिंग, नो मीटिंग. चला बी फास्ट, नो वेस्ट टाइम. थोड्याच वेळात लावणी होणार. 25 धावा. $25 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 25ला 0. कौशल उंच सकल बांध्याचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. वल या टीम मधून सातत्याने बिलॉंग करणारा खेळाडू भिवंडीचा
खेळाडू आपण पाहू शकतायत, परंतु ज्या पद्धतीने भार्गव पाटीलने बॅटिंग केले, टेक्निकली साऊंड, मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट करत असताना आउट ऑफ द पार्क घालवलेत. तर इथून चॅलेंज असेल, हुक केलंय या बॉलला, मात्र श्याम चौधरी पुढे सरसावतायत. चांगली फिल्डिंग, पाहता पाहता 2 रन्स मिळतील. तिसऱ्या रनसाठी प्रयत्न, 1 रन सेव्ह केले आपल्या संघाकरिता. या तिहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर 28 रन. कौशल पहिल्याच बॉलवर 3 धावा खर्च करत असताना पाहायला मिळतोय. उजव्या हाताने वीरेंद्र बाबरे विरू, यंदाचा हंगाम चांगला गेलाय विरूसाठी. 2025 सुद्धा चांगलं वर्ष पाहायला मिळालं. 2 बाईक ज्याच्या नावावर मुरबाड उसाटणे या ठिकाणी 1 बाईक पाहायला मिळते. तर नाईटच्या स्पर्धेमध्ये आसिफ अन्सारी यांची स्पर्धा वसईफाडा या ठिकाणी 1 मोटरसायकल. फुलटॉस बॉल, डीप मध्ये बॉल होता आणि सरळ बॉलला या वेळेला फेकून दिलंय. षटकारासाठी बॉल होता, लो फुलटॉस, आणि वीरेंद्र बाबरेने सांगितलं आय एम द बॉस. क्लास टायमिंग. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर अप्रतिम, जबरदस्त. ह्या वेळेला 3 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होताना 3 स्क्रीनवर आपण पाहिलं. बॉलरने जेव्हा डिलिव्हर्ड बॉल केला त्यानंतर गुडघ्यावर बॅलन्स केलं, स्लॉक केलं, तो 1 स्ट्रोक पाहायला मिळाला. आणि त्यानंतर आपण पाहतायत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला. ती 1 फ्रेम आपल्याला पाहायला मिळाली. गणेशजी भागडे यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. 1 रन मेल, 1च धावेवर सॅटिस्फाईड राहत असताना बॅकअप चांगला मिळतोय महेंद्र मागेच्या माध्यमातून. वैभव माळीकडे बॉल पुढे सरसावला गेला होता. संघाची धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचले गेले. 35 धावा पहिल्या षटकात, भरपूर धावा आल्या. या षटकात आतापर्यंत धावा येत आहेत. षटकार हॅट्रिकला पारितोषिक या ठिकाणी लागलंय मयुरेश भोईर यांच्याकडनं 1000 रुपये. यावेळेला सरळ बॅटचा वापर केला. एलिव्हेशन तेवढं हवं तसं मिळालं नाही. वैभव पाटील येथील कोणतीही चुकी करणार नाहीयेत. ग्रेट कॅच, एक्सलंट फिल्डिंग, बॅक टू द डगआउट, गॉन. चांगला या बॉलला फॉलो केलंय. कॅमेरामॅनच्या माध्यमातून आपण पाहू शकाल वैभव पाटील सेफ हँड. क्रितेश घरत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बिरवाडीचा वंडर बॉय म्हणून ज्या खेळाडूची ओळख. बॅक साईड आपल्याला पाहायला मिळते. दोन्हीही टीमच्या माध्यमातून एका साईडला भिवंडी तालुक्यातून, ठाणे जिल्ह्यातून खेळाडू पाहायला मिळतात. एका साईडला पालघर तालुका, पालघर जिल्ह्यातून खेळाडू, वसई तालुक्यातून खेळाडू आपण पाहू शकतायत. म्हणजेच कॉम्बिनेशन क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेमध्ये. शिवकृपा वैतरणेश्वर चषक गातेस, अतिशय चांगली ही स्पर्धा. मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा आणि परंपरेची स्पर्धा म्हणून ही ओळखली जाते. डीकेपी स्पोर्ट्स पाहुणीपाडा. क्रितेश घरत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. अगदी कालच्या दिवसात पालघर जिल्ह्यामध्ये एक स्पर्धा झाली, आगरी प्रीमियर लीग. त्या स्पर्धेमध्ये पंकज पाटील पालनला बाईक मिळाली. तो सुद्धा एक बाईकचा हकदार झाला. मोटरसायकल त्याच्या नावावर सुद्धा आता ॲड झाली. म्हणजे चांगलं क्रिकेट जेव्हा तुम्ही चांगल्या फॉर्मॅटमध्ये खेळता, चला स्पीडअप करा जरा गेम, वेळ दौडू नका, कारण अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे. फिल्डर येत आहेत अक्षय कासा त्या ठिकाणी. 1 रन मेल, दुसऱ्या रनसाठी पलटले होते, परंतु 1च धावेवर सॅटिस्फाईड क्रितेश घरत. लो फुलटॉस बॉल होता, नामी संधी होती. 1 रन मेल. संघाची धावसंख्या 36. बॉल फेकून झालेत कौशलचे आतापर्यंत 5. 1 चौकार व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर त्यानंतर धावा दिलेल्या नाहीयेत. चांगली गोलंदाजी, सिंगल डबलला महत्व दिलंय. ऑन साईडला मिनी हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेलाय. फ्लिकचा फटका होता. 1 रन मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1च्या मदतीने जाऊन पोहोचते 37 या धावसंख्येवर 37. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. पहिल्या षटकामध्ये धावा भरपूर मोठ्या प्रमाणात आल्या, परंतु त्यानंतर आता या षटकामध्ये फक्त 12 धावा खर्च करत असताना पहिल्या षटकात तब्बल 25 धावा होत्या. आता तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजाला इन्व्हाइट केलं गेलंय. तर मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मानाकडे आपण वळत आहोत. युवा उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे
आणि तरुणांमध्ये ज्यांचा उत्साह पाहायला मिळतो प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा या क्षेत्रामध्ये ज्यांचं काम या गातेस आंबेडकर विभागामध्ये ज्यांचं उत्तम काम पाहतायत आतापर्यंत पाहिलं आपण तर योगदान मोठं आहे. सुशांत पाटील मॅन फ्रॉम आंबेडकर यांचं स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावर सागर पाटील या स्पर्धेचे आयोजक यांच्या शुभ हस्ते होते. या स्पर्धेला मोलाचं योगदान करणारं व्यक्तिमत्व, मग कुणबी लीग असेल, MGPL लीग असेल, वाडा प्रीमियर लीग असेल, अशा अनेक स्पर्धांना ज्यांचं योगदान लाभत आलंय. डॅशिंग पर्सनॅलिटी, युवा उद्योजक सुशांत पाटील साहेब आंबेडकरचे व्यक्तिमत्व, वाडा तालुक्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने समाजसेवेमध्ये स्वतःला वाहून घेतलंय. आपलं हार्दिक स्वागत. त्यानंतर प्रफुल्लदादा चौधरी साहेब यांचं स्वागत आणि सन्मान यसके यांनी करायचं आहे. एकशे 8 ॲम्ब्युलन्स जी वावरतीये त्याचे ड्रायव्हर माननीय प्रफुल्लजी चौधरी साहेब यांचा सन्मान या स्पर्धेचे आयोजन कमिटी मेंबर यसके यांच्या शुभ हस्ते होत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 39 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 39 धावा एक गडेच्या मोबदल्यामध्ये. उजव्या हाताने डावखऱ्या हाताने गोलंदाज. यावेळेला पहिल्याच बॉलवर किरण पाटीलचा खरपूस समाचार घेतला आणि सरळ बॉलला यावेळेला फेकून दिलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा नेत्रदीपक फटका. क्लास राऊंड द विकेटने आला. डावखऱ्या हाताचा गोलंदाज शफल झाले होते हलकेशे आणि क्रितेश घरतने या बॉलला फोर्स केलं होतं, पॉवर जनरेट केली होती. अप्रतिम टेक्निक वापरली आणि सरळ बॉल निघून जातोय. कटआउट्सला सलामी देणारा हा षटकार. संघाची धावसंख्या 45, 45 धावा. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जाताना अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना बिलाल शेखच्या हातामध्ये बॉल हा विसावला गेला. किरण पाटील एक हरवणारी खेळाडू आहे. एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं, अनुभव आहे या गोलंदाजाकडे. किरण पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर एक लॉंग रनअप जवळजवळ 15 ते 17, 17 ते 18 पावलांचा रनअप घेत असताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल होता. शरीराचा वेध घेणारा बॉल. बिलाल शेख थोडेसे चाच पडतायत. फंबल झाले. एक रन मिळेल. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाहीये आणि इथून शरीराचा वेध घेणारा बॉल लेग बाय. एक रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 46, 46 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना अबीर 11 अर्पिल लायन्स विपुल पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका साईडला संघ आपण पाहू शकतायत बाजार आणि मनोर भिवंडी 11. नेहमीच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये हे नाव, हे टायटल सातत्याने पाहायला मिळतंय. ऑन साईडला बॅकलिपचा वापर केला होता. ऑन ड्राईव्ह खेळत असताना एक रन मिळेल. विनीत माळी पुढे सरसावत असताना एक 4 व्हीलर ज्याच्या नावावर पाहायला मिळते. कमी वेळेत आणि कमी वयामध्ये ज्या खेळाडूने उत्तुंग भरारी घेतले असा टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 47, 47 ला 1. किरण पाटीलने कमबॅक केलंय. पहिला बॉल सिंगल, त्यानंतर वाईट, त्यानंतर सिंगल, डॉट, लेग बाय 1. ग्रेट बॉलिंग. 9 रन खर्च केलेत. षटकार सुद्धा आला. यावेळेला ऑन साईडला हा दुसरा षटकार. या षटकातील लेग ब्रेक बॉल होता. लेग कटर बॉल पाहायला मिळाला. वेट अँड वॉच केलं, खिचून मारला होता आणि सरळ बॉल निघून गेला आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. चला फिल्डिंग लगेच सजून घ्या. वेळेची दिरंगाई न करताना 6 धावा आल्या आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल 53 धावा. 54 धावांचं लक्ष गेल्या मॅच मध्ये सुद्धा 54 धावांचं लक्ष प्रतिस्पर्धी संघाबरोबर होतं, परंतु आता स्वतःने 53 धावा फलकावर लगावले. 54 धावांचं लक्ष प्रतिस्पर्धी संघावर ठेवलं गेलंय. विरूप बाबरे पुन्हा एकदा लयबद्ध झाला. कमी वेळेत कमी वयामध्ये या खेळाडूने सुद्धा अनेक प्रेक्षकांची मने जिंकलेत असा सातपाटीचा ब्रँड. साईडला क्रितेशने त्याला सुरेख साथ दिली. प्रेक्षक वर्ग पहा, जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेत असताना हे आमचे लाडके प्रेक्षक राजे म्हणजेच केंद्रबिंदू आहेत.
ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे ही क्षणचित्रे फितीत केली जात आहेत. चला 2 बॅटर लगेच मैदानाचा ताबा घ्या. चला घाई करा स्पीडअप करा मॅच. चलो चला लावणीवरती रेडी आहेत. लावणी पाहायची आहे. चला बॅट्समॅन घाई करा. सागर पाटील आयोजकांनी स्ट्राईक वॉर्निंग दिली आहे. लावण्या पाहायच्या पब्लिकला. घाई करा. बँजो बजाव. सागर पाटील यांची सूचना बँजो बजाव. नो मीटिंग बी फास्ट. चला घाई करा. चलो चल बॅट्समॅन ओपनिंग बॅट्समॅन चला श्याम चौधरी. चला श्याम चौधरीचे खूप फॅन आहेत बघा आलेले. टाय वाजवता जोरदार. वाडा टेनिस मध्ये फॅन फॉलोवर खूप आहे श्याम चौधरी यांचे या 2 सीझन मध्ये. या सीझन मध्ये अक्षरशः प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलंय आणि खूप चाहते बनले श्याम चौधरी यांचे वाडा टेनिस मध्ये. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहे. श्याम चौधरी आणि बिलाल शेखला आपण पाहतायत. गेली कित्येक वर्ष या जोडीने अनेक प्रेक्षकांची मने जिंकलेत. विविध प्रकारचे भारतातील त्यांचे फटके पाहायला आवडतात आमच्या लाडक्या प्रेक्षकांना आणि त्यामुळे हे खेळाडू फक्त नाव नाही तर ब्रँड म्हणून ओळखले जातात. त्यामुळे ब्रँडवर फोकस न करताना स्वतः एक उत्तम ब्रँड बना. सामन्याला होते सुरुवात आणि मुख्यमंत्र्यांचा सन्मान केला जाते. माननीय गणेशजी भागडे यांचं स्वागत आणि सन्मान सागर पाटील यांच्या शुभ हस्ते होत आहे. गणेशजी भागडे ब्रदर ग्रुप मेंबर छत्रपती ग्रुप मेंबर यांचा सन्मान मुख्यमंचावर केला जात आहे. छत्रपती ग्रुपचे मेंबर आहेत गणेशजी भागडे यांचा सन्मान होत आहे. हबप गणेशजी भागडे यांचा सन्मान. युवा उद्योजक आपलं हार्दिक स्वागत. वेलकम सुस्वागतम. दरवर्षी मोलाचं योगदान वाडा टेनिसच्या अनेक स्पर्धांना करतात. याही स्पर्धेला केलंय. त्यानंतर हेमंत पाटील आबिडकर यांचं स्वागत आणि सन्मान गणेश साबला यांनी करायचं आहे. आबिडकर गावातील सामाजिक कार्यकर्ते क्रिकेट प्रेमी हेमंत पाटील यांचा सन्मान मुख्यमंचावर होते. वेलकम. ओ माय गॉड दॅट्स अ ह्यूज. षटकार बजाव. पहिल्याच बॉलवर आक्रमण यावेळेला केला गेलाय. काउंटर अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय. विरुच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. सरळ बॅटचा वापर करत असताना वाईडिश लॉंग ऑन क्लिअर केलं. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 6. 54 धावांचा पाठलाग करताना बिलाल शेख सज्ज होतोय. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खूप चांगला बॉल या वेळेला जरूर पायावरचा होता परंतु काय फिल्डिंग. स्वतःला संपूर्ण झोकलं होतं निहिल किनी. या या ओके कडक. षटकारानंतर आलेला हा खणखणीत चौकार. निहिल किनीचे प्रयत्न चांगले होते. चांगले एफर्ट घेतले होते परंतु त्या प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. हरकत नाही. प्रयत्नांती परमेश्वर. निहिल किनी यांच्या नावावर सुद्धा एक बाईक आपल्याला पाहायला मिळते. PDTS पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग आणि त्यांचे पिताश्री सुद्धा आज मॅचचा आनंद घेत आहेत. यावेळेला स्विचीचा फटका. क्या बात आहे. बिलाल शेख व्हॉट अ शॉट. बजाव बजाव. क्लास.
हॅलो हॅलो. संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झाले 3 बॉलच्या समाप्तीनंतर 14. चला घाई करा, फेळ दौडू नका. बिलाल शेख इज ऑन अ फायर. चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. विविध प्रकारचे मात्र स्ट्रोक या खेळाडूकडे आहे. शॉर्ट सिलेक्शन अप्रतिम पाहायला मिळतं. स्विच हिटचा फटका जरूर पाहायला मिळाला. रिस्क घेतली होती आणि आयुष्यात जोखीम पत्करावी लागते. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 14 धावा वीरेंद्र बाबरेच्या अगेन्स्ट. यावेळेला हा बॉल आपण पाहिला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणार होता. यस, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 15 धावा. ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे हे व्ह्यू आपण पाहू शकतायत. शिवकृपा वैतरणेश्वर चषक गातेस आणि हे मैदान अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं. विविध स्टँड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतर प्रेक्षकांची गर्दी अफलातून आपण पाहू शकाल. ऑफ साईडला इनफिल्ड क्लिअर करणारा हा धमाकेदार चौकार. मोना शेट वेलकम. चलो घाई करा चलो. नो मीटिंग बजाओ. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 19 रन. जसे हिमांशु पाटीलवर काउंटर अटॅक केला होता त्याच पद्धतीने बिलाल शेख वीरू बाबरेवर अटॅक करत असताना पाहायला मिळतोय. टीट फॉर टॅट सुपर बॅटिंग. अतिशय चांगली बॅटिंग होत असताना पॉवर पॅक बॅटिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याची तयारी दाखवली होती परंतु इथे खेळपट्टीवर बॉल राहतोय. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19. विश्वनाथ जाधव काहीतरी कानमंत्र देत असताना वीरू बाबरेला अनुभव आहे. निशू पाटील गातेस यांच्याकडनं श्याम चौधरी यांच्या प्रत्येक षटकारला 100 रुपीज कॅश प्राइज लागू झालंय. वीरू बाबरे पुन्हा एकदा. यावेळेला ऑन दी टोस करण्याचा प्रयत्न. राहिल अन्सारी गुड कॅच. बॅट्समॅन चलो. बॅट्समॅन कुठे? बॅट्समॅन चलो. हे चला पाठवा. मीटिंग नो मीटिंग. चलो मीटिंग करू नका. चला घाई करायची आहे. नो मीटिंग लावण्या बघायचे आहेत का नाही? चला मीटिंग करू नका फास्ट. हॅलो. मिस्टर सागर पाटील जिथे असेल कृपा करून स्टेजच्या पाठीमागे या. मिस्टर सागर पाटील. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न होत असताना संघाची धावसंख्या 19. आता येणारे बॉल आहे तुमच्याकडे 12 बॉलमध्ये विजयासाठी 35 रनची आवश्यकता. 12 बॉल 35 रन. थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. नो मीटिंग नो टाइम. विश्वनाथ जाधव बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे. आशिया खंडातील नंबर 1 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, ओपन क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेला पाहिलं जातं, संजयभाई पोतनीस यांची स्पर्धा, त्या स्पर्धेतला हा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पाहायला मिळाला. मॅन ऑफ दी सिरीज ऑफ दी टुर्नामेंट आपण पाहिलीत. एक्सप्रेसो कार ज्याला मिळाली तोच खेळाडू. चला घाई करा विशू, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. 3 ते 4 मॅन ऑफ द सिरीज बाईक सुद्धा आहेत या खेळाडूच्या नावावर. 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया सुद्धा आहे. आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ब्रँड अँबॅसेडर सुद्धा राहिलाय सदिच्छा दूत. हे सुद्धा टॅग या वेळेला पाहायला मिळतं विशू जाधवच्या. अंडरम पासूनचा प्रवास होता या खेळाडूचा. 19 रन 35 रनची आवश्यकता. 12 बॉल आणि 35 रन. पुन्हा एकदा बॉल तयार. विशू जाधव ऑन साइडला खेळलाय, पूल खेळलाय आणि पूलचा फटका डिलाइटफुल. आणि श्री मेन्स वेजचे प्रोप्रायटर निशू पाटील यांच्याकडनं 100 रुपये षटकार आणि 500 रुपये. हॅट्रिकला 500 षटकार 100.
काय करा चलो चलो चलो. थँक्यू. निशू पाटील यांच्याकडनं श्याम चौधरी यांना प्रति षटकाला 100, षटकर हॅट्रिकला 500 रुपये लागलेले आहेत. ट्वेंटी 25 रन्स ऑन दी बोर्ड लागला. भार्गव पाटील यांच्याकडनं 100 रुपये आले त्या षटकारासाठी. ओव्हर टू कॉम बॉक्स. 25 धावा. चला स्पीडअप करा जरा. जो बॉल दिलेला आहे तो मात्र बॉल तुम्हाला स्वीकारावा लागेल. तर मॅच बॉल आलेला आहे. 25 रन आतापर्यंत आपण पाहत आहेत. चला घाई करा, वेळ दौडू नका. सावली क्रिएशन आपण पाहत आहेत. गुड क्वालिटी स्पोर्ट्स वेअर. मात्र कॉन्टॅक्ट आपण या कॉन्टॅक्टवर कॉन्टॅक्ट करून मात्र आपण अतिशय चांगल्या पद्धतीने जे टी शर्ट मयुराज भोईर यांच्याकडनं आता जर षटकार हॅट्रिक ठोकली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आणि तनू पाटील यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये. 25 धावा झालेत. विजयासाठी 54 रनची आवश्यकता असताना 29 रनची आवश्यकता आहे. चांगला बॉल होता. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर बॉलला यावेळेला डिलिव्हर्ड केलं. अतिशय चांगला हा बॉल. श्याम चौधरीच्या अगदी बॅटच्या खालून बॉल निघून जातोय. डॉट बॉल. आता बॉल आहेत 10 आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 29. बाजाराळी, मनोहर भिवंडी 11 ही टीम आपल्याला पाहायला मिळते. ऑफ साईडला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. निहिल किनी पुढे सरसावेल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर त्याला बीट करत बॉल निघून गेलाय. बाउंड्री लाईनचा वेध घेणारा चौकार. 4. या चौकार आणि संघाची धावसंख्या 29. लॉस ऑफ 1 विकेट. सुपर बॅटिंग. काय फलंदाजी सुरू आहे. श्याम चौधरीच्या बॅटमधून टेक्निकली साऊंड फटके येत आहेत, परंतु विश्वनाथ जाधव हार न मानणाऱ्यांपैकी एक आणि गोलंदाज. SP बिलोशी, संदीप पाटील या आजच्या दिवशी ते या स्पर्धेला उपस्थित होऊ शकले नाही, परंतु या स्पर्धेला मोलाचं आर्थिक सहकार्य करणारं व्यक्तिमत्व संदीप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवा नेते, वाडा तालुका, गाव बिलोशी, SP बिलोशी. जगदीश पाटील यांचे खास मित्र आहेत आयोजक जगदीश पाटील गातेस यांचे. मोलाचं आर्थिक सहकार्य करणारे व्यक्तिमत्व SP बिलोशी टीम ओनर संदीप पाटील बिलोशी यांचे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू. ओव्हर टू कम बॉक्स. 29 धावा झालेत. 25 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. 7 बॉल. माननीय कुणालजी साळवी साहेबांचं आगमन मुख्यमंत्र्याकडे होताना पाहायला मिळतंय. भारतीय जनता पार्टीतील अभ्यासू व्यक्तिमत्व, अभ्यासू नेते, पालघर जिल्हा युवा मोर्चा, पालघर जिल्हा खासदार साहेबांचे निकटवर्तीय व्यक्तिमत्व माननीय कुणालजी साळवी साहेब आमचे मित्र. वेलकम. चला या थर्ड अंपायर रेफर केले गेले बॅटिंग करणाऱ्या टीमने. हे आपण चेक करायचंय लवकरात लवकर. इट्स अ फेअर डिलिव्हरी. यस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. आपण पाहत आहेत आता बॉल आहेत तुमच्याकडे 6 आणि 6 बॉलमध्ये 25 रन. आबिडगरचे आबी पाटील यांनी षटकार हॅट्रिक करिता 500 रुपये लावलेले आहेत. विकेट हॅट्रिकला 500 रुपये लावलेले आहेत. कोणत्याही हॅट्रिकला 500 रुपये आहेत. आबी पाटील आबिडगर यांच्याकडनं. जगदीश पाटील यांनी दिलेली माहिती. धन्यवाद. 6 बॉल आणि विजयासाठी 25 रनची आवश्यकता आहे. 4 षटकारांची आवश्यकता आणि गोलंदाज यावेळेला गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. चला घाई करा. कपिल केनेला आपण पाहतायत. सध्या तरी कपिल केने हे नाव प्रत्येकाच्या मुखामध्ये सातत्याने पाहायला मिळतं आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये वेगवेगळे चेंडूची व्हेरिएशन
या गोलंदाजाकडे आहेत. अनेक फलंदाजांना ज्यांनी घाम फोडला असा गोलंदाज पाहायला मिळतोय कपिल केने, परंतु इथे आता विनीत माळीच्या अगेन्स्ट या वेळेला पहिला तर षटकार आलाय. विनीत माळी, छोटा पॅक बडा धमाका. हुर्र बजाव. थँक्यू. या बोबा 11 टीमचे कॅप्टन आपण येऊन राहायचंय. ऑन साईडला शफल होऊन खेळलेत. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. निहिल गिनी, त्या अगोदर वीरेंद्र बाबरे बॉलला कलेक्ट करतील, फेकतील. तत्पूर्वी 2 रन्स मिळतील. आता बॉल आहेत 4 आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 17. सामना बॅलन्स आहे अजून सुद्धा, मात्र आपण पाहू शकतायत दोन्ही टीमकडे बॅलन्सिंग सामना आपण पाहू शकतायत. ज्या पद्धतीने बॅटिंग केली आतापर्यंत विनीत माळीने, चांगली बॅटिंग केले. सज्ज नव्हते विनीत माळी. रॉकी ग्रुप चषक टेंबीखोडावीच्या मैदानात अक्षरशः मात्र ज्या धावांचा पाऊस पडला होता याच फलंदाजाने 100+ होत्या. त्यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, हीच खासियत आहे कपिल केनेची. अतिशय चांगली गोलंदाजी. बजाव. या कम ऑन. ओके, थँक्यू. जगदीश पाटील यांच्या शुभ हस्ते भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा पालघर जिल्हा माननीय कुणालजी साळवी साहेबांचा सन्मान केला जाते. मुख्य मंचावर मायेची शाल, सन्मान चिन्ह, पुष्पभुके देऊन सन्मानित केले जाते. आदरणीय कुणालजी साळवी साहेब, पालघर लोकसभेचे लोकप्रिय खासदार, विद्यमान खासदार डॉक्टर हेमंतजी सौरा साहेब यांचे निकटवर्तीय व्यक्तिमत्व म्हणजेच कुणालजी साळवी साहेब, पत्रकार, भाजपा युवा नेते यांचा सन्मान. वेलकम, सुस्वागतम. आता बॉल आहेत 3 आणि 3 बॉलमध्ये विजयासाठी 17 रनची आवश्यकता आहे. लावणी होणार. घाई कर, घाई कर, घाई कर. 3 बॉल आणि 17 रन हे सामन्याचं समीकरण. पुन्हा एकदा बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर कपिल केनेला आपण पाहत आहेत. अप्रतिम ऑन साईडला षटकार डेफिनेटली पाहायला मिळतोय. अजून सुद्धा मॅच ऑन आहे. वैभव माळीच्या बॅटमधून क्लास. थँक्यू. 2 बॉल 11 रन. नीड 11 रन्स फ्रॉम 2 बॉल्स. विजयासाठी 2 बॉल आणि 11 रनची आवश्यकता आहे. वैभव माळी याच खेळाडूने मात्र दणानून सोडलं होतं भिवंडीचं मैदान. 6 बॉल 28 रनची आवश्यकता असताना सुद्धा मात्र त्या धावा केल्या होत्या. एक रेकॉर्ड पाहायला मिळाला होता. वैभव माळीच्या बॅटमधून त्या धावांचा वेग वाढला होता. आता 2 बॉल आणि विजयासाठी 11 रन हे सामन्याचं समीकरण आहे. पुन्हा एकदा कपिल केने आपल्या बॉलिंग मार्कवर येताना कॉन्ट्रीब्युशन केलंय. 54 धावांचा पाठलाग करताना संघ पाहायला मिळतोय. बाजाराळी मनोर भिवंडी 11. कपिल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येताना पाहायला मिळेल. कपिल केने अनेक मैदानात दणानून सोडलेत या एवढा गोलंदाजाने. वेळ का लागतोय? घाई करा, चला घाई करा. नो वेस्ट टाइम. ऑन साईडला फटका तर छान आहे. पिण्या पुढे सरसावेल संतोष जाधव. तत्पूर्वी सिंगल मेल. 1 बॉल 10. आता सामन्याचं पारडं जड झालंय. 1 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 10 रनची आवश्यकता. दूध कामत त्या ठिकाणी जात आहेत. सांगितलं की चांगली गोलंदाजी केली गेली, परंतु शेवटचा बॉल हा निर्णायक बॉल असतो. एक बॉल आणि विजयासाठी 10 रनची आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजी कपिल केनेच्या माध्यमातून. आणि इथे विजय होत असताना संघ पाहायला मिळतोय. अबीर 11 आरपी लायन्स. कॉंग्रॅच्युलेशन. चला टीमचे कॅप्टन या, लगेच या. चलो टॉस 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 टॉस. बोबा 11, अबीर 11, आरपी लायन्स. टॉस.
चला टॉस साठी यायचंय. थँक्यू थँक्यू. चला या ठिकाणी टॉस केला जाईल. चला भार्गव लवकरात लवकर या. वीरू बाबरे केवळ अप्रतिम चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहिलं 8 बॉलमध्ये 24 रन 300चा स्ट्राईक रेट. ग्रेट बॅटिंग आणि तो ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच वीरू बाबरे. चला टॉस या ठिकाणी सागरजी पाटील या स्पर्धेचे आयोजक आहेत. चला घाई करा घाई करा. चला घाई करा. टॉस करा लगेच. लावणी आपण घेणार आहेत. चला घाई करा. लावणी होणार लगेच.